अरे आज खरंच या भावानं श्रीमंतीचा माज मोडला बरं का. चला नमस्कार पब्लिक, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अभि. मी असं का बोलतोय भावानं, वरती तुम्ही एक व्हिडिओ बघत असाल, ही व्हिडिओ बघून तुम्हाला पूर्ण विषय कळत. विषय काय माहितीये का, त्या रस्त्याच्या कडेला एक महागातली गाडी पार्क केलेली असते. मग ती गाडी एका येड्या माणसाला आवडती. मग ती माणूस त्याचा मोबाईल घेऊन त्या गाडीपाशी जाते आणि अशी फोटो व्हिडिओ वगैरे काढते. मग तेवढ्यामध्ये त्या गाडीच्या मालकाची एंट्री होती. विचार करा, एखाद्या त्याच मालकाच्या ठिकाणी दुसरा कुठला गुरुवाला मालक जर असता का, तर त्यानं त्या माणसाला 2 चापट्या दिल्या असत्या आणि हाकलला असतं. पण ह्या गाडीचा मालक वेगळा होता. त्यानं त्या पोरापाशी गेला, त्या मालकाला बघितल्या ती पोरग पळून जायला बघितलं त्या पोरानं. पण ही मालक त्या पोराच्या माग गेला. त्या पोराला विचारलं, तू काय करत होतास गाडीपाशी? मग त्या पोरानं सांगितलं का फोटो व्हिडिओ काढत होतो, मला गाडी आवडली. ती माणूस त्याला विचारतं, तुला गाडीमध्ये बसायचं का? ती पोरगा पण खुश होऊन म्हणते, मला त्या गाडीमध्ये बसायचे. मग त्या पोराला जवळ नेते, फोटो काढते त्या गाडीमध्ये मस्तपैकी त्या पोराचे, आणि त्या गाडीमध्ये त्या पोराला बसवते आणि त्या पोराला मस्तपैकी 2-3 चक्र हाणून आणते. म्हणजे सांगायचं फक्त एकच बघा, की तुमच्यापाशी मोप सगळी संपत्ती आहे, हे आहे, ती आहे, गाड्या घोड्या सगळं मान्य आहे. जर तुमच्यापाशी माणुसकी नसेल ना, तर तुमचा काहीच फायदा नाही. विचार करा, ह्याच ठिकाणी एखादं दुसरं पोरग जर असतं, ज्याला पैशाचा घमंड आहे, माझा आहे, तर त्याने एखाद्या माणसाला तिथं 2 चापट्या देऊन हाकलला असतं. पण ह्या भावानं जे केलं ती बघून एकदम मन असं खुश झालं आणि कवा बी खरं आहे बघा. चला धन्यवाद.